पुणे लोकसभेसाठी भाजप मराठा उमेदवार देण्याची शक्यता आहे। मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेसाठी संधी दिल्याने आता पुणे लोकसभेची गणितं बदलणार असल्याचं देखील पाहायला मिळतंय। करण, लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, सुनील देवधरांच्या नावाची ही चर्चा आहे। त्यामुळे आगामी काळात पुणे लोकसभा मतदारसंघात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। भाजपनं मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेचं उमेदवारी देऊन आता नाराज झालेल्या ब्राह्मण समाजाला खुश करण्याचा प्रयत्न केला जातोय असं देखील बोललं जातंय। करण, खरं तर याआधी ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यात, पोटनिवडणुका, त्यावेळी वारंवार ब्राह्मण समाज नाराज आहे अशा प्रकारची चर्चा होती। मात्र कुठेतरी ती नाराजी दूर करण्यासाठी आता भाजपने एक पाऊल उचलल्याने आगामी काळात या पुणे लोकसभा मतदारसंघात मराठा उमेदवार चेहरा असू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आता खरंच कुलकर्णी यांना राज्यसभेसाठी संधी दिल्यानं पुणे लोकसभेची गणितं बदलणार आहेत का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातो। अधिकची माहिती जाणून घेऊयात, कारण आपण आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, आपण पाहतोय खरं तर लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि सुनील देवधरांच्या नावाची चर्चा होती आणि मेधा कुलकर्णी यांना पुणे लोकसभेसाठी खरं तर भाजपचा मराठी उमेदवार असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली। का अधिकची अपडेट आहेत? खरं तर आपण पाहिलं की ऐनवेळी मेधा कुलकर्णी यांचं नाव आहे ते राज्यसभेसाठी पुढे आलेलं पाहायला मिळते आणि त्यामुळे पुण्यातली गणितं आता आगामी काळात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपमध्ये बदलणार आहेत। मुळात भाजपमध्ये देखील लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मोठी इच्छुकांची यादी आहे। यामध्ये मेधा कुलकर्णी यांचं सुद्धा नाव घेतलं जात होतं। गिरीश बापट जे पुण्याचे खासदार राहिलेले होते ते सुद्धा ब्राह्मण समाजातून होते आणि त्यामुळे ब्राह्मण समाजाला पुण्याचं प्रतिनिधित्व मिळावं अशी एक भावना मतदारांच्या मनामध्ये होती। पण कसब्यामध्ये आपण पाहिले की भाजपने ब्राह्मण उमेदवार न देता तिथं हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आणि तिथं मात्र भाजपचा पराभव झाला आणि कुठेतरी ब्राह्मण समाजामध्ये याची नाराजी असल्याचं देखील वारंवार समोर आलेलं होतं। त्यानंतर आता मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी दिली आहे। पण आता आगामी लोकसभा निवडणुका आहेत आणि या पार्श्वभूमीवरती आता जगदीश मुळीक असतील, त्याचबरोबर माजी महापौर असलेले मुरलीधर मोहोळ यांची नावं आता अग्रेसर आहेत, कारण की सुनील देवधर यांचा पत्ता मात्र आता या ठिकाणी कट झाल्याचं पाहायला मिळते आणि मराठा आरक्षण जे काही सध्या वाद सुरू आहे तो वाद शांत करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून जगदीश मुळीक किंवा मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। अगदीच अमोल, धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय आता भाजपच्या पुण्यामध्ये लोकसभेचा उमेदवार बदलणार का किंवा गणित बदलणार का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।